श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचम दशक, समास चौथा, उपदेश लक्षण. श्रीराम. ऐका उपदेशाची लक्षणे, बहुविधे कोण कोणे, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता उपदेशाची लक्षणे ऐका. ती असंख्य आहेत. ती सर्व सांगावयाची म्हटली तर ते शक्य होणार नाही, पण येथे त्यातील काही सांगतो. बहुत मंत्र उपदेशिती, कोणी नाम मात्र सांगती, एक ते जप करविती ओंकाराचा. श्रीराम. बरेचसे गुरु मंत्राचा उपदेश करतात, कोणी फक्त नामच सांगतात, तर कुणी ओंकाराचा जप करवितात. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. श्रीराम. कुणी शिव मंत्र, कुणी भवानी मंत्र, कुणी विष्णू मंत्र, कुणी महालक्ष्मी मंत्र, कुणी अवधूत मंत्र, कुणी गणेश मंत्र, तर कुणी मार्तंड मंत्र, याप्रमाणे निरनिराळ्या मंत्रांचा उपदेश करतात. मच्छकूर्म वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. श्रीराम. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम किंवा श्रीकृष्ण मंत्रांचा उपदेश करतात. भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगती. श्रीराम. कोणी भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणींचा मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र किंवा अघोर मंत्र ही कुणी कुणी सांगतात. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायो मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र, बहुदा मंत्र, किती म्हणून सांगावे. श्रीराम. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायू मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र असे अनेक मंत्र आहेत, ते किती म्हणून सांगावेत. बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना मंत्र, नाना शक्तींचे. श्रीराम. बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काली मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र असे अनेक शक्तींचे अनेक मंत्र आहेत. पृथकाकारे स्वतंत्र, जितुके देव तितुके मंत्र, सोपे अवघड विचित्र, खेचर दारुण बीजाचे. श्रीराम. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व स्वतंत्र आहेत. काही सोपे आहेत, काही अवघड आहेत, काही खेचर किंवा दारुण बीजाचे असे सर्व विचित्र विचित्र आहेत. पाहो जाता पृथ्वीवरी, देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी, किती म्हणून वदवावी. श्रीराम. पृथ्वीवर असंख्य देव आहेत, त्यांची गणना करणे शक्यच नाही. जितके देव तितके मंत्र असल्याने वाणीने किती म्हणून वर्णन करावे. असंख्यात मंत्रमाळा, एकाहुनी एक आगळा, विचित्र मायेची कळा कोण जाणे. श्रीराम. मंत्रमाळा असंख्य आहेत, एकापेक्षा एक सामर्थ्य संपन्न आहेत. हा सर्व मायेचा विचित्र खेळ आहे, तो कोण जाणू शकेल. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री वेथा नासती, कित्येक मंत्री उतरती, सीते विंचू विखार. श्रीराम. कित्येक मंत्रांनी भूतबाधा नाहीशी होते, कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात, तर कित्येक मंत्रांनी थंडी ताप किंवा विंचू व साप यांचे विष उतरते. ऐसे नाना परीचे मंत्री, उपदेशिती कर्णपात्री, जप ध्यान पूजा यंत्री, विधानयुक्त सांगती. श्रीराम. अशा नाना प्रकारच्या मंत्रांचा कानात उपदेश देतात व त्यांचे जप, ध्यान, पूजा, यंत्र इत्यादी संबंधीची विधानयुक्त सर्व माहिती सांगतात. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशिती, विठ्ठल विठ्ठल म्हणून. श्रीराम. एक शिव शिव म्हणायला सांगतात, तर एक हरी हरी म्हणावयास सांगतात. कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणा असा उपदेश करतात. एक सांगती कृष्ण कृष्ण, एक सांगती विष्णू विष्णू, एक नारायण नारायण म्हणून उपदेशिती. श्रीराम.
कुणी कृष्ण कृष्ण म्हणायला सांगतात, तर कुणी विष्णू विष्णू म्हणायला सांगतात, तर कुणी नारायण नारायण म्हणायला सांगतात. एक म्हणते अच्युत अच्युत, एक म्हणते अनंत अनंत, एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे श्रीराम. एक अच्युत अच्युत म्हणायला सांगतात, तर दुसरे कुणी अनंत अनंत किंवा दत्त दत्त म्हणत जावे असे सांगतात. एक सांगते राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम, बहुता नामी स्मरावा श्रीराम. एक राम राम म्हणायला सांगतात, तर एक ओम ओम म्हणायला सांगतात, तर कुणी म्हणतात मेघश्याम श्रीकृष्णाचे स्मरण त्याच्या अनेक नामांनी करावे. एक सांगती गुरु गुरु, एक म्हणते परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू चिंतित जावा श्रीराम. एक गुरु गुरु असा जप करायला सांगतात, तर कुणी परमेश्वराचे तर कुणी विघ्नहराचे चिंतन करावे असे म्हणतात. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे श्रीराम. एक श्यामराज म्हणतात, तर दुसरे गरुडध्वज किंवा अधोक्षज म्हणत जावे असे सांगतात. एक सांगती देवदेव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे श्रीराम. कुणी देव देव म्हणायला सांगतात, तर कुणी केशव केशव, तर कुणी भार्गव भार्गव म्हणायला सांगतात. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणून श्रीराम. एक विश्वनाथ म्हणवून घेतात, तर एक मल्हारी म्हणा असे म्हणतात, तर कुणी तुकाई तुकाई असा जप करवून घेतात. हे किती म्हणून सांगावे, शिवशक्तीची अनंत नावे, इच्छे सारिखी स्वभावे उपदेशिती श्रीराम. हे सर्व किती म्हणून सांगावे, शिवशक्तीची अनंत नामे आहेत. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार रुचेल त्या नामाचा उपदेश करतात. एक सांगती मुद्राचारी, खेचरी भूचरी चाचरी अगोचरी, एक आसने परोपरी उपदेशिती श्रीराम. कुणी खेचरी भूचरी चाचरी आणि अगोचरी या 4 मुद्रांचा अभ्यास करावा असा, तर दुसरे कुणी परोपरीची आसने करावीत असा उपदेश करतात. एक दाखविती देखणी, एक अनुहात ध्वनी, एक गुरु पिंड ज्ञानी पिंड ज्ञान सांगती श्रीराम. कुणी प्रकाशाची किंवा तेजाची विविध रूपे दाखवतात, तर कुणी अनाहत ध्वनीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात. कुणी पिंड ज्ञानी गुरु असतात, ते शरीर विज्ञानाचा उपदेश करतात. एक सांगती कर्म मार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे श्रीराम. कुणी कर्म मार्ग तर कुणी उपासना मार्ग याचा उपदेश करतात, तर कुणी अष्टांग योग शिकवतात, तर कुणी नाना चक्रे कशी भेदन करावी ते सांगतात. एक तपे सांगती, एक अजपा निरोपिती, एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी श्रीराम. कुणी तप करा म्हणतात, तर कुणी अजपा जप करा म्हणतात, तर तत्वज्ञानी लोक तत्वांचे सविस्तर वर्णन करतात. एक सांगती सगुण, एक निरोपिती निर्गुण, एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणून श्रीराम. कुणी सगुणाची उपासना सांगतात, तर कुणी निर्गुण उपासना सांगतात, कुणी तीर्थयात्रा करीत फिरावे म्हणून सांगतात. एक महावाक्ये सांगती, त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणून श्रीराम. कुणी महावाक्ये सांगून त्यांचा जप करा म्हणतात, तर कुणी सर्व ब्रह्मच आहे असा उपदेश करतात. एक शाक्त मार्ग सांगती, एक मुक्त मार्ग प्रतिष्ठिती, एक इंद्रिये पूजन करविती एका भावे श्रीराम. कोणी शाक्त मार्ग सांगतात, तर कोणी मुक्त मार्गाचे प्रतिष्ठापन करतात, कुणी इंद्रियांचे पूजन भावाने करवितात. एक सांगती वशीकरण, स्तंभन मोहन उच्चाटन, नाना चेटके आपण स्वये निरोपिती श्रीराम. कुणी वशीकरण सांगतात, तर कुणी स्तंभन मोहन उच्चाटन तसेच नाना चेटके यांचा उपदेश करतात. ऐसे उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती,
ऐसे हे उपदेश असती असंख्यात श्रीराम. उपदेशांची स्थिती ही अशी आहे, किती सांगणार. याप्रमाणे उपदेशाचे अनेक प्रकार आहेत. ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने वेण निरार्थक, ये विषयी असे एक भगवत वचन श्रीराम. असे अनेक प्रकारचे उपदेश असले तरी ज्ञानोपदेशाशिवाय सर्व निरर्थक आहेत. याविषयी भगवंतांचे एक वचन आहे. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. शैव शाक्तागमाध्याये अन्ये च बहवो मताः, अपभ्रंश समास्तेपि जीवानां भ्रांत चेतसाम. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इदमुत्तमम्. अर्थ, नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात, पण अर्जुना, आत्मज्ञाना वाचून ही सर्व कर्मे वाया जातात. शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र व आणखी अनेक मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिभ्रंशच जाणावा. या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काहीही नाही. या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे श्रीराम. या कारणाने ज्ञानासारखे पवित्र व उत्तम अन्य काहीही नाही, म्हणून मनुष्याने सर्वप्रथम आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश, ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला श्रीराम. सकळ उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष महत्वाचा आहे. याविषयी भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम, तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनि जन्मनि. अर्थ, माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो. आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काये जाणे श्रीराम. चतुर्मुख ब्रह्मदेवही आत्मज्ञानाचा महिमा जाणत नाही, तेथे बिचारा जीवात्मा काय जाणणार. सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फळश्रुती, त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे श्रीराम. सगळ्या तीर्थयात्रांच्या ठिकाणी केलेल्या स्नानदानादींची फलश्रुती जी सांगितली आहे, त्याहून ज्ञानाची फलश्रुती अनंत पट आहे. पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलं, तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञान समोपमम्. अर्थ, पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत तेथे स्नान, दान इत्यादी केल्याचे जे फळ आहे त्याच्या कोटीपट अधिक ब्रह्मज्ञानाचे फळ आहे. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम. म्हणून आत्मज्ञान हे गहनाहून गहन म्हणजे अत्यंत गूढ आहे, तरी त्याचे लक्षण आता सांगितले जाईल असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश लक्षण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.